थँक्यू मॅडी सर. अतिशय जबरदस्त समालोचन आपल्या वाणीतून ऐकायला मिळतं. शहापूरच्या क्रीडानगरीमध्ये प्रथमतःच आपलं आगमन झालं आणि खऱ्या अर्थानं आमचा शहापूर म्हणजे एकदा का माणूस आला की कधी गुंग होऊन जातो हे त्या माणसालाच कळत नाही. कारण तेवढं प्रेम या शहापूरच्या नगरीमध्ये पाहायला मिळतं, ऐकायला मिळतं आणि सातत्याने अनुभवायला सुद्धा मिळतं. क्रिकेटचा हा रणसंग्राम, क्रिकेटचं महाकुंभ, क्रिकेटची पंढरी, तमाम क्रिकेट भक्तांचं या क्रिकेटच्या पंढरीमध्ये सहर्ष स्वागत असेल. जीतना जरूरी नहीं, हारना जरूरी नहीं, क्रिकेट का खेल है, इसे खेलना जरूरी है. तुम्हाला खेळावं लागेल आणि आपल्या क्रिकेटचा दर्जा दाखवावा लागेल. पुन्हा एकदा या मॅचच्या गर्भामध्ये काय दडलंय डोकावून बघायचं आहे. अर्थातच आपण म्हणतो रात्रीच्या गर्भामध्ये दिवसातील प्रत्येक घटना लिहिलेली असते, पण तीच घटना जर वाचायची असेल तर तुम्हाला तुमच्या कर्तृत्वाची पानं सातत्याने उलटावी लागतील. तेव्हा मात्र या घटना आम्हाला वाचता येतील. कारण भूतकाळातील चिंता बाजूला सारून भविष्यातील स्वप्न कुठेतरी आम्ही सातत्याने डोळ्यासमोर ठेवत वर्तमानात जगलो ना, तर वर्तमानातील जगण्याचा आनंद हा कस्तुरीपेक्षा अतिशय मौल्यवान असतो. पुन्हा एकदा या वर्तमानाला सुरुवात करूया. अर्थातच आपल्या डोळ्यासमोर एक चांगली मॅच चालू होईल. अर्थातच एका बाजूला अविनाश पांढरे नावाचं वादळ, तर एका बाजूला अनमोल भागवत, एका बाजूला दिगंबर पांढरे, तर एका बाजूला अमोल थोरात. ही खूप मोठी नावं या शहापूर तालुक्यातील क्रिकेटनं आम्हाला दिलेली आहेत. अर्थातच एका बाजूला आपण संघ बघू शकाल अविनाशचा, अर्थातच तुतेगाव, आणि एका बाजूला वेताळ स्वामी शहापूर. वेताळ स्वामी टीम ऑन द टॉस अँड इलेक्टेड फील्ड फर्स्ट. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. बघूया हाच निर्णय किती सार्थकी लागेल. म्हटलं जातं मित्रांनो, विश्वासाचा पानिपत जर झाला नाही तर तिसरं महायुद्ध सुद्धा या ठिकाणी होणार नाही. परंतु हे युद्ध मात्र सातत्याने आपल्या डोळ्यासमोर येईल. हे बॅटल आहे, रंगल्याशिवाय राहणार नाही. पुन्हा एकदा मॅचला सुरुवात. अंपायर सिग्नल येतोय, ग्रीन सिग्नल, लेट्स प्ले. पहिला बॉल पेस करेल बॅट्समन अविनाश पांढरे, गोलंदाज अनमोल तयार. हो हो हो, क्रिकेटचा क्लास दाखवण्याचा प्रयत्न केला. मी तर म्हणेन कव्हर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता यावेळेस. इनफिल्डमध्ये एक डॉली कॅच पाहायला मिळाली आणि निश्चितच कमी किमतीमध्ये बाद झालेला खेळाडू अविनाश पांढरे. आजपर्यंत मी तर म्हणेन या सगळ्या बिल्डिंगचे पत्रे अविनाशच्या बॅटमधून निघालेल्या बॉलने फुटलेले आहेत. परंतु या चेंडूवर फक्त डिफेन्स करण्याचा प्रयत्न केला. इनफिल्डच्या डोक्यावरून हा फटका सजवण्याचा प्रयत्न केला. पहिल्या चेंडूवर अविनाश पांढरे बाद. मी तर म्हणेन पहिल्याच घासाला मोठा खडा लागलाय. ही मेजवानी कशी कंप्लीट केली जाईल हे सांगण्यासाठी नवीन बॅट्समन मैदानाकडे येतोय, अर्थातच दिगंबर पांढरे. अविनाश पांढरेची विकेट एवढी इम्पॉर्टंट होती या जल्लोषावरून, या आनंदाच्या वातावरण, आणि खऱ्या अर्थानं या मैदानातील चेहऱ्यावरचं आनंदाचं वातावरण सांगून जात आहे की अविनाश पांढरे एक मोठा मासा गळायला लागला. आणि खऱ्या अर्थानं डगआउटमध्ये तुते संघाच्या खेळाडूंच्या चेहऱ्यावर थोड्याशा घामाच्या धारा पाहायला मिळतील. याचं कारण अविनाश पांढरे बॅक टू द डगआउट. पहिल्या चेंडूवर विकेट गेल्यानंतर दडपण काय असतं ते येणाऱ्या फलंदाजाच्या चेहऱ्यावर पाहायला मिळेल. परंतु म्हटलं जातं मित्रांनो, न एक मेरा होगा न लाख तेरा होगा, न तारीफ मेरी होगी ना मजाक तेरा होगा, मत कर गुरूर इस क्रिकेट टीम मैच का, एक दिन खाक मेरा ही होगा और एक दिन खाक तेरा ही होगा. क्रिकेट इज द गेम ऑफ अनसर्टिनिटी. यावेळेस सफल झाले, क्या बात आहे. फटका सजवला, क्विक ऍक्शन पाहायला मिळाली. चेंडू निघून गेलाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग, बाउंड्री लाईनच्या बाहेर. जैसी नसीहत वैसा धमाका. गुडलेस स्पॉटवर चेंडू पडला, थोडा आतमध्ये येताना दिसला आणि तेवढ्या क्षणाला बॅटचं तोंड उघडलं गेलं. फटका सजवला, चेंडू निघून गेलाय सीमा रेषापार, चौकार. निश्चितच अविनाश पांढरे बाद झाल्यानंतर बॅट्समन दिगंबर पांढरेला माहिती आहे आर फॉर रिस्पॉन्सिबिलिटी, ही जबाबदारी महत्त्वाची आहे. आणि मित्रांनो, जबाबदारी हे सगळ्यात आयुर्वेदिक टॉनिक आहे. जो खेळाडू पितो तो आयुष्यभर थकत नाही. आणि निश्चितच जबाबदारीचा टॉनिक पिल्ला खेळाडू आपल्याला दिगंबर पांढरे पाहायला मिळतोय. एक चौकार तळाला. अनमोल भागवत, कल्पनेचा काहूर मनामध्ये उठलाय, कोणत्या प्रकारचा चेंडू फेकावा लागेल. पुन्हा एकदा ऑफ ब्रेक बॉल पाहायला मिळाला. निश्चितच अक्रॉस द लाईनने खेळलाय. डीपमध्ये क्षेत्ररक्षक कालावधी कार्पेट. हा पटका चांगला होता, पण निश्चितच एलिव्हेशन नव्हतं चेंडूला. जणू काही चेंडू मैदानाला गुदगुल्या करत निघून गेला. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आम्हाला पाहायला मिळाला. ऑर्थोडॉक्स काऊ कॉर्नरच्या दिशेला सागर रगडे, चांगलं क्षेत्ररक्षण.
या ठिकाणी लॉट्स पाडण्यात येत आहेत. तत्पूर्वी अनाऊन्स आपल्याकडे पोहोचवली जाईल. गोटेकर बी संघाचा कर्णधार, शेई संघाचा एखादा प्रतिनिधी आणि ही मॅच चालू आहे त्यातील एक एक प्रतिनिधी येऊ द्या. नशिबाच्या चिठ्ठ्या या ठिकाणी पाडल्या जात आहेत, याची नोंद आपण घ्या. शेई संघाचा कॅप्टन आणि गोटेकर संघाचा एखादा प्रतिनिधी, शेई संघाचा एखादा प्रतिनिधी आणि गोटेकर संघाचा एखादा प्रतिनिधी या, कारण तिसऱ्या फेरीला सुरुवात करण्याचे सामने आणि त्याच्या चिठ्ठ्या या ठिकाणी पाडल्या जात आहेत. 4 चेंडूंचा खेळ झाला. पहिल्या चेंडूवर विकेट आल्यानंतर थोडंसं दडपण पाहायला मिळत आहे. दुसऱ्या चेंडूवर एक बाउंड्री तर क्लिअर झाली. पाच चेंडूचा खेळ झाला. अर्थातच खूप मोठं बॅटल. मी तर म्हणेन कुस्ती रंगण्यासाठी जेवढे 2 कुस्तीपटू ताकदीचे असावे लागतात तेवढीच मॅच रंगण्यासाठी 2 संघ तेवढ्या ताकदीचे असावे लागतात. कौशल्याने भरलेले हे दोन्ही संघ आम्हाला पाहायला मिळतील. एका बाजूला तुते तर दुसऱ्या बाजूला वेताळ स्वामी टीम शहापूर. गोलंदाज तयार अनमोल भागवत. क्या बात आहे. मास्टर माइंड गोलंदाजी याला म्हणतात. ज्या ज्या वेळा प्रतिस्पर्धी संघाला मोठा षटकार खाण्यापासून तुम्हाला वाचायचा असेल, गुडलँड स्पॉट इज द मोस्ट इम्पॉर्टंट एरिया फॉर द बॉलर. ही जागा तुमच्यासाठी इम्पॉर्टंट असते आणि निश्चितच ती जागा निवडली गेली. थोडासा पुढे ठेवला गेला चेंडू. यावेळेस मात्र मिडल स्टंपवर होता आणि त्यावेळेस चेंडू पडल्यानंतर थोडा लेग ब्रेक पाहायला मिळाला. षटक संपलं. क्रॅम्प येताना पायामध्ये पाहायला मिळत आहेत. बघायचं आहे खेळाडूकडे जरा लक्ष द्या. पहिलं षटक संपलं. धावा आहेत धावपलकावर 8. 6 चेंडू खर्च केले आणि निश्चितच 8 धावा धावपलकावर जमवल्या. अनमोल भागवत हा हिरा आहे. म्हटलं जातं मित्रांनो, हिऱ्याची तुम्हाला पारख करायची असेल तर एक पारडं घ्या. 2 हिरे एका पारड्यात एक आणि दुसऱ्या बाजूला एक ठेवा. जे पारडं वर उचललं जाईल तो ओरिजिनल हिरा. कारण ओरिजिनल हिऱ्याचे वजन नेहमी कमी असतं, परंतु नावामध्ये ब्रँड आहे. चमकल्याशिवाय राहणार नाही. कुठेही टाका. अनमोल भागवत तसाच आहे. कुठेही टाका. कोणत्याही मैदानावर गोलंदाजी करण्यासाठी त्याला प्रतिस्पर्धी संघ कोणताही असो, खूप चांगल्या प्रकारे गोलंदाजी करतो अनमोल भागवत. आणि निश्चितच या ठिकाणी बघितलं आपण गोलंदाजीचा चमत्कार. खूपच दर्जेदार गोलंदाजी पाहायला मिळाली. पहिल्या षटकामध्ये धावा खर्च केल्या 8. मंडाटरी पॉवर प्ले या ठिकाणी संपुष्टात येत आहे. सर्कलचं षटक काही करायचे मित्रांनो. 3:25 झाली. आजचा आम्हाला क्वालिफायर संघ विजेता संघ बघायचा आहे. त्यासाठी आपण वेळ जाऊ देऊ नका, कारण वेळ तुमच्यासाठी थांबणार नाही. इट्स टाइम चेंज द टाइम. ही वेळ आहे वेळ बदलण्याची. पहिलं षटक संपलं. 8 धावा धावपलकावर. गोलंदाज तयार. दुसऱ्या षटकाची जबाबदारी घेऊन अमोल थोरात सदरक्षणाय खलनिग्रहणाय पोलीस सेवेत कार्यरत आहेत. निश्चितच क्रिकेटचं वेळ प्रत्येकाला गोड झालं आहे. जणू काही क्रिकेट आमचा श्वास बनलाय, क्रिकेट आमचा ध्यास बनलाय. द गेम ऑफ इमोशन्स दॅट्स कॉल क्रिकेट. गोलंदाज तयार अमोल थोरात. राईट आर्म ओव्हर द विकेट. हो 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 हो. यावेळेस मात्र पूर्णपणे चेंडू चकवा देऊन हुलकावणी देऊन निघून गेला. विकेट किपर बंटी यांच्या हातामध्ये. निश्चितच चांगली गोलंदाजी आहे. पेस कमी आहे परंतु टप्पा अचूक आहे. गोलंदाजीचा टप्पा अचूक असला तर तो गोलंदाज जगाच्या कानाकोपऱ्यात कुठेही गेला आपला अधिराज्य निर्माण करू शकतो. हे आम्हाला गोलंदाज रशीद खाननं शिकवलं. हो हो हो. यावेळेस मात्र आउट ऑफ द ऑफ स्टंप्स. खूपच बाहेर चेंडू पाहायला मिळाला. यापूर्वीचा टप्पा अचूक होता. हा चेंडू मात्र वेगळ्या लाईनवर पाहायला मिळाला. निश्चितच वाईट बॉल या ठिकाणी घोषित करताय अंपायर. यानंतरचे प्रत्येक सामने या ठिकाणी टाइम काउंट डाऊन केला जाईल. 20 मिनिटे असतील. त्या 20 मिनिटांमध्ये पहिली इनिंग कंप्लीट होईल याची नोंद आपण आणि दक्षता ठेवायची. काळजी घ्या मित्रांनो, वेळ वाचवा. यस ऑफ ब्रेक झाला आहे, परंतु चेंडू ज्या वेळेला रिलीज झाला त्यावेळेला मात्र टप्पा लाईनच्या जवळ पाहायला मिळाला. अर्थात शेई टीमने पुढच्या फेरीमध्ये प्रवेश केलाय. चिठ्ठी उचलली गेली आणि निश्चितच या सामन्यातून जो संघ विजय होईल त्याची आतुरतेने वाट बघतोय आई गावदेवी गोटेकर बी टीम. 2 धाबा तर कंप्लीट केल्या गेल्या. गुड रनिंग विथ द विकेट. मी तर म्हणेन जबाबदारी ही दिगंबर पांढरेकडे असेल. या क्षणापासून दिगंबर पांढरे जेवढे जास्त चेंडू खेळेल ना तेवढ्या धावा धावफलकावर निश्चितच जमण्यामध्ये
त्याचा मोलाचा वाटा असेल, कारण एक स्टार बॅट्समन आहे. आपण बघतोय गेल्या 12 ते 13 वर्षापासून क्रिकेटचा रणसंग्राम त्याच्या माध्यमातून केला गेला आहे. ग्रामीण ओपन गटातील संघामध्ये सुद्धा खेळताना बघितलेला आहे. यावेळेस मात्र इनसाइड आउटच्या माध्यमातून हा फटका खेळायचा होता बॅट्समनला. चेंडू निघून गेला घोषांतरी क्षेत्रामध्ये. एक सिंगल धाव येईल. आम्हाला धावा आणि धावांची ट्रॅफिक जमा करायची आहे, म्हणून की काय खूप मोठी धावसंख्या या ठिकाणी लागणं गरजेचे असेल, कारण आम्हाला माहिती आहे जिंदगी लंबी नाही, जिंदगी बडी होनी चाहिए. म्हणून की काय धावसंख्या आम्हाला खूप मोठी हवी आहे. हो हो हो, डान्सिंग ऑन दी विकेट, डान्सिंग ऑन दी ट्रॅक, आणि त्याचा फायदा काहीच होणार नाही. चेंडू निघून जाईल विकेट कीपर बंटीच्या हातामध्ये. अनादर डॉट बॉल. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते अमोल थोरात यांच्या माध्यमातून. 4 चेंडू खूप जबरदस्तीने फेकले गेले. एक चेंडू वाईट फेकलाय, परंतु अजूनपर्यंत खूप मोठा फटका या चेंडूवर मात्र मारून देत नाही गोलंदाज अमोल थोरात. हो 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 हो, चेंज ऑफ पेस. सातत्याने गतीमध्ये परिवर्तन केलं जात आहे. बॅट्समन मात्र पहिल्यांदा मनामध्ये फटका मारण्याचा प्रयत्न करतोय, त्यानंतर मात्र हातापर्यंत फटका येतोय. क्रिकेट दिल से नहीं दिमाग से खेला जाता है, आणि यावेळेस मात्र तुम्हाला तुमचं डोकं चालवावं लागेल, मेंदूपर्यंत सचेतना पोचवावी लागेल की कोणत्या प्रकारचा फटका या मैदानावर खेळायचा आहे. हो हो हो, चांगला स्ट्रोक्स यावेळेस मात्र मारण्याचा प्रयत्न होता. निश्चितच पुन्हा एकदा डिक्लेअरच्या स्वरूपात धावा मिळतील. यस अंपायर. दोन धावा निश्चितच डिक्लेअरच्या स्वरूपात 2 धावा आल्या. त्या स्कूटर ज्या कोणाच्या आहेत त्यांनी दोन षटकांचा खेळ झाला. 15 धावा धावफलकावर. 7.5000 ची सरासरी आतापर्यंत गाठली. एक हलकीशी सुरुवात, पण मित्रांनो आम्हाला माहित आहे कासव थांबला नव्हता. कासव शर्यत जिंकून मोकळं झालं होतं. याच्यामध्ये एक गमक आम्हाला पाहायला मिळालं की त्याची कंटिन्युटी होती. तुमच्या धावांमध्ये जर सातत्य असेल, कोणती गोष्ट असो जगातील, तिच्यामध्ये जर सातत्य असेल ना, ती गोष्ट यशस्वी शिखरावर जाऊन स्थानापन्न झालेली असते. म्हणून की काय, तुम्हाला जर एखादी गोष्ट कायमस्वरूपी प्रोफेशनल करायची असेल तर त्या गोष्टीमध्ये सातत्य असणं गरजेचं असेल. घाई करायची आहे मित्रांनो. 3:30 अर्थात 3:30 वाजले. दोन षटकांमध्ये धावा जमल्या 15. अनमोल भागवतने पहिले षटक हाताळलं 8 धावा. दुसरं षटक अमोल थोरात आला 7 धावा. आणि आता मात्र प्रसाद शेळके, सर्वांचे लाडके भाऊ शाहरुख आणि दिगंबर पांढरे. शाहरुख ऑन स्ट्राईक. हो हो हो, यावेळेस पुन्हा एकदा पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केलाय. फटका चांगला आहे. अलाउंग दी कार्पेट. निश्चितच जमिनीलगत चेंडू खेळला गेला. लॉंग ऑफला डीक मध्ये क्षेत्ररक्षक थोडासा पुढे आला. क्षेत्ररक्षण झालं आणि केवळ एक सिंगल धाव. मी तर म्हणेन तुते संघाला ही गाडी ट्रॅकवर आणायची असेल तर थोडासा गिअर बदलावा लागेल आणि वळण घेऊन पुन्हा एकदा सगळे स्पीड ब्रेकर उडवावे लागतील. क्या बात आहे. यावेळेस मात्र फटका चांगला आहे. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. जैसी नसीहत वैसा धमाका. ओव्हर पिच बॉल होता. ताकदीचा पुरेपूर वापर, प्रॉपर कनेक्टिव्हिटी. चेंडूने केली हवाई सफर. चेंडू निघून गेला मैदानाच्या बाहेर. यस, यू सिक्सर. 6 धावा. षटकार. दिगंबर पांढरे एक स्पिरिच्युअल बॅट्समन आहे. आपण बघतोय त्याच्या माध्यमातून की आजपर्यंत इम्प्रोव्हायझेशन दाखवलं या बॅट्समननं. आणि निश्चितच ओ हो हो, यावेळेस कमबॅक होतोय गोलंदाज भाऊच्या माध्यमातून. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल. थोडासा अभ्यासपूर्ण क्रिकेट खेळला जातोय. जणू काही आपली विकेट सॅक्रिफाईस करायची होती शाहरुखला, परंतु यावेळेस थोड्याशा चुका, मी तर म्हणेन चुका नाही, कारण हा मोठा गुन्हा आहे. आणि या गुन्ह्याला हे मैदान म्हणजे दिल्लीचं सुप्रीम कोर्ट आहे. एकदा जजने डिसिजन दिला तर मात्र राष्ट्रपती सुद्धा काही करू शकत नाही. तुम्हाला या ठिकाणी थोडीशी सुद्धा चुकी करून जमणार नाही. प्रत्येक गोष्ट 100% तुम्हाला द्यावी लागेल. क्रिकेट इन नो रिटेक इन द क्रिकेट. गेलेली वेळ तुमच्यासाठी पुन्हा येणार नाही.
ओव्हरपिच बॉल होता, यावेळेस अक्रॉस द लाईनने खेळलाय, डीप मध्ये सागर रगडे आले आणि यावेळेस मात्र चेंडूला खूपच चांगल्या पद्धतीने ओंजळीमध्ये घेतलंय. एक चांगली डॉली कॅच पाहायला मिळाली. बॅट्समन दिगंबर पांढरे याच्या खेळीला पूर्णविराम. सुरू झालं क्रिकेट विथ द म्युझिक, कारण गाणं सुद्धा खूप चांगलं वाजलं. धर्मवीर आनंद दिघे साहेबांचं गाणं. म्हटलं जातं मित्रांनो, हा भगवा आमच्या वारकऱ्यांचा भगवा, छत्रपती शिवरायांच्या मावळ्यांचा भगवा, आणि हाच भगवा अभिमानाने डोलतोय, सलामी देतोय. छत्रपती शिवरायांना वंदन केलं जात आहे. गोलंदाज तयार, प्रसाद शेळके. हो हो हो, खोलवर टप्प्याचा चेंडू होता, वाटलं होतं हा चेंडू मैदानाच्या बाहेर जाईल, परंतु म्हटलं जातं गुड टू गुड इज टू बॅड, कारण क्षेत्ररक्षण चांगलं झालं, त्याहीपेक्षा गोलंदाजी चांगली झाली, परंतु फटका चांगला सजवता आला नाही. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न उत्तप्पा स्टाईलने झाला, परंतु निश्चितच तुम्हाला इम्प्रोव्हायझेशन हवं असेल तर एक गोष्ट महत्त्वाची आहे, कॉन्सन्ट्रेशन. तुमचं अवधान विचलित होऊन द्यायचं नाही. डोक्यावर बर्फ, मुखामध्ये साखर ठेवावं लागेल आणि त्या पद्धतीने फटके खेळावे लागतील. हो हो, निश्चितच पुन्हा एकदा आडवी बाट केली. अमोल थोरात बॅकअप आहे, यावेळेस मात्र आउटफील्डमध्ये. क्षेत्ररक्षक वेगाने पोहोचतो. क्रिकेट टीम वर्कला महत्त्व आहे, तुमचं संघटन महत्त्वाचं आहे, कारण युनिट इज द स्ट्रेंथ म्हटलं जातं. 10 बाय धावफलकावर 26 धावा, 26 रन्स. 3 षटकांचा खेळ झाल्यानंतर 26 धावा जेमतेम धावसंख्या आहे. अजून एक सन्मानाची धावसंख्या उभारायची असेल तर शेवटच्या षटकामध्ये तुम्हाला अटॅक इज द बेस्ट डिफेन्स, डिफेन्स करायचे नाहीये, पण तो अटॅक केल्यानंतर एक मोठी धावसंख्या आपण उभारू शकता आणि ते करावं लागेल. क्रियेविना वाचालता व्यर्थ आहे. स्वप्नामध्ये वाघ मारला तर तो जंगलामध्ये मरत नसतो. तुम्हाला जंगलामध्ये जावं लागेल, जाळे टाकावे लागतील, फासा टाकावा लागेल, तेव्हा सांगावं लागेल यस वी आर चॅम्पियन, आणि हे मात्र या ठिकाणी करावं लागेल. शेवटचे 6 चेंडू शिल्लक. गोलंदाज तयार, वेताळस्वामी टीमच्या माध्यमातून. गज्जू, रोहन ऑन स्ट्राईक. पहिला बॉल या ठिकाणी फेस करेल रोहन. निश्चितच फाईन खेळलाय, शॉर्ट फाईनला या ठिकाणी चेंडू ट्रॅव्हल झालाय, परंतु जास्त फायदा तुम्हाला मिळणार नाही. तुम्हाला या मैदानाचा जर विचार करता खेळायचा असेल आणि धावा जर मिळवायच्या असतील ना, स्टँड अँड डिलिव्हर, तुम्ही चांगल्या प्रकारे फटके लॉंग ऑनला सुद्धा खेळू शकता, स्क्वेअर लेग पर्यंत खेळू शकता, बॅकवर्ड स्क्वेअर लेग पर्यंत खेळू शकता, परंतु जास्त फाईन खेळलात आणि थर्ड मॅनच्या दिशेला जर खेळलात तर तुम्हाला धावा मिळणार नाही, कारण डिक्लेच्या स्वरूपात तुम्हाला धावा मिळतील. या चेंडूवर धावा येतील, सिंगल, केवळ 1 आणि 1. एका धावेने धावसंख्या 1 ने पुढे सरकली. टीमची टोटल आपण पाहू शकाल 17 धावा. एक चांगलं नियोजन सन्माननीय विजयभाई भगत साहेबांच्या माध्यमातून केलं गेलंय. दरवर्षाची ही परंपरा आहे, ती मात्र अखंडपणे अविरतपणे चालू आहे. यावेळेस निश्चितच पॉइंटच्या डोक्यावरून खेळलाय. एक धन्यवाद डीजे मास्टर. क्रिकेटच्या सोबत गाण्यांची सुद्धा मेजबानी. गज्जू सक्सेसफुल ठरलाय दुसऱ्या चेंडूवर, कारण विकेट मात्र घेतली गेली. कुठेतरी बॅकफुटवर ढकललाय तुते टीम. हाफ ट्रॅकर बॉल होता, यावेळेस मात्र पुन्हा एकदा स्क्वेअर लेगला जागा बदलली होती, जागा बनवली होती आणि त्या दिशेला खेळण्याचा प्रयत्न झाला. स्वप्न 3 असतात जी झोपल्यानंतर पडतात, स्वप्न ती असतात जी आयुष्यभर झोपू देत नाहीये. जो आदमी पानी से नहाता है वो लिबास बदलता है, जो आदमी पसीने से नहाता है वो इतिहास बदलता है. जी माणसं इतिहास घडवतात ती विसरत नाही, आणि जी माणसं इतिहास विसरतात ती माणसं इतिहास घडवत नाही. या ठिकाणी इतिहास घडवावा लागेल. चेंडू शिल्लक असतील 3.
या 3 चेंडूमध्ये मोठे स्ट्रोक्स येणं यावेळेस मात्र खूप गरजेचं असेल तुते टीमसाठी. यावेळेस पुन्हा एकदा लिडिंग एज लागली. उर्वरित काम विकेट किपरने मात्र थोडी चुकी केली. चेंडू हाताला ब्रश करून निघून गेला. धरणीला दान केला जातोय. कॅच ड्रॉप. राजाराम वळवी यांच्या हातातून मात्र हा झेल सुटला. संघाचे सर्व आहेत, करते धरते आहेत आणि निश्चितच कधी कधी आमच्या लहान मुलांकडून झेल सुटले जातात तेव्हा मात्र मोठे कर्णधार कुठेतरी डोळे वेगळे करतात आणि डोळे विस्फारतात, बोलत असतात. परंतु कर्णधाराकडून झेल सुटल्यावर कोणी कोणाला बोलावं हा मोठा प्रश्न असतो. निश्चितच क्रिकेटमध्ये हे पाहायला मिळतं. यावेळेस ओरपिच बॉल होता. निश्चितच एक इनफिल्डमध्ये अमोल थोरात आहेत. चेंडू कलेक्ट केला जातोय. निश्चितच कौशल्याचा विजय या ठिकाणी झालाय, कारण आपण बघतोय मोठे स्ट्रोक्स लागले नाहीये, धमाके पाहायला मिळाले नाही, हात खोलण्याची संधी गोलंदाजाने दिली नाही. अफलातून इकॉनॉमिकल दर्जेदार बॉलिंग पाहायला मिळाली. पहिले षटक अनमोलचा 8 धावा, दुसरं षटक अमोल थोरातचा 7 धावा, नंतर मात्र प्रसाद शेळकेला 11 धावा आणि आता मात्र गरजू पुन्हा एकदा तुम्ही करू शकता तर आय कॅन डू इट, मी सुद्धा करू शकतो. यावेळेस पुन्हा एकदा ओव्हरपिच बॉल डीप मध्ये भाऊ शेळके एक सुरेख झेल पकडला गेलाय. यावेळेस हॅलो चेक, हॅलो 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 चेक, हॅलो. यस, आपण पहिली बॅटिंग बघितली. 29 धावा, 24 चेंडू आणि 30 धावांची गरज. वेताल स्वामी टीमला सांगली मेजर यांच्या चेहऱ्यावर आनंदाचं वातावरण आहे, कारण 24 चेंडू आणि 30 धावा. मी तर म्हणेन लो स्कोरिंग मॅच, पण लो स्कोरिंग मॅच हाय व्होल्टेज होताना आम्ही बघितलेल्या आहेत. कारण जेव्हा ए बाजू आपण बघितली चालली नाही, तर पुन्हा एकदा बी बाजू, म्हणजे 2 अस्त्र तुमच्याकडे असतील तर बॅटिंगमध्ये तुम्ही जर चांगलं प्रदर्शन केलं नाही तर निश्चितच बॉलिंगमध्ये सुद्धा तुम्ही चांगलं प्रदर्शन करू शकता. म्हणजे 2 चान्स या मॅचमध्ये तुम्हाला येत असतात. पहिली चान्स जर गमावली तर दुसरी चान्स सुद्धा येऊ शकते. ही संधी आहे मित्रांनो, आणि एकदा का संधी आपल्या दरवाजा ठोठावत असेल तर तो दरवाजा उघडण्याचं काम असतं आपलं असतं, आणि आता ती संधी दुसऱ्याच्या घरात जाऊ शकते. आज नाही तो कभी नाही, कल करे सो आज, आज करे सो अभी. आत्ता करावं लागेल फक्त आणि फक्त 30 धावांची गरज. 24 चेंडू 30 धावा, एक जेमतेम धावसंख्या आहे. निश्चितच मॅचला सुरुवात होण्यापूर्वी या ठिकाणी थोडीशी चर्चा चालू आहे. मैदानाच्या आतमध्ये आपण बघू शकाल अविनाश पांढरे सगळ्यांना कान मंत्र देताना ही मॅच सहजासहजी सोडायची नाही. जरी स्कोर कमी झाला असला तरी शेवटपर्यंत लढायचं आहे. ट्राय ट्राय बट डोंट क्राय, लढा रडू नका, कारण लढतात त्यांनाच मात्र योग्य समजलं जातं. आमच्या समोर इतिहास आहे महाराष्ट्राच्या मातीचा, कोण विसरेल तो इतिहास. शेवटच्या क्षणापर्यंत लढणं. 24 चेंडू 30 धावा. चला सलामीचे फलंदाज मैदानाकडे येऊ द्या, वेळ कमी आहे. 3:41 मिनिटे झाली. नक्कीच एक बहारदार नियोजन. जणू काही स्पर्धा संपल्यानंतर तब्बल आम्ही 1 वर्ष या स्पर्धेची वाट बघतो. 1 वर्ष, 12 महिने, 52 आठवडे, 365 दिवस, 8760 तास. या संपूर्ण स्पर्धेची आम्हाला वाट बघावी लागते, कारण धर्मवीर चषक जणू काय आमच्या जिव्हाळ्याचा विषय. धर्मवीर चषक जणू काय आमचा टॉप सिक्रेट. धर्मवीर चषक युनिव्हर्सल ट्रूथ, सूर्य पूर्वेकडून उगवणार आणि दरवर्षी धर्मवीर चषक मात्र होणार, यात तीळ मात्र शंका नाही.
कर्णधाराने जबाबदारी दिली गोपालकडे की पहिला चेंडू तुला फेकायचा आहे, पहिले षटक तुला टाकायचं आहे. गोपाल तयार. पहिला बॉल फेस करेल बॅट्समन अनमोल भागवत. फक्त आणि फक्त 30 धावांची गरज. नॉस्टॅक एंडवर राजाराम वळवी. लेट प्ले. एक वेगळ्या अँगलने वेगळ्या शैलीने गोलंदाजी करतोय गोपाल. आपण बघतोय कारण समलगत अंपायरच्या उभा आहे. लेग ब्रेक बॉल. निश्चितच चांगली गोलंदाजी पाहायला मिळते एक वेगळ्या अनोख्या स्टाईलने. आपण बघतोय कधी कधी बॅक टू द अंपायर आणि इनफिल्ड कधी कधी आउटफील्ड मधून गोलंदाज धाव घेत असतात, रनअप करत असतात. परंतु गोपालची शैली बघा, जणू काही अंपायरच्या उजव्या हाताला थांबतायत आणि तेव्हा मात्र पॉप इन क्रीज पर्यंत येत आहेत आणि शेवटच्या मोमेंटला चेंडू रिलीज करतायत. हे वेगळे पण आम्हाला सातत्याने पाहायला मिळत आहे. हा आहे मित्रांनो क्रिकेट. साता समुद्रापलीकडे पोहोचलेला खेळ म्हणजे क्रिकेट. जिवंत आणि ज्वलंत धमण्यांचं अविरत स्पंदन म्हणजे क्रिकेट. निसर्गाने मनुष्याला दिलेला सर्वश्रेष्ठ आनंदाचं वातावरण म्हणजे क्रिकेट. आमच्या सगळ्या भावना या क्रिकेटमध्ये दडल्या. गोलंदाज तयार. गोपाळ. हो हो हो, यावेळेस मात्र स्क्वेअर कट. गॅप मधून चेंडू निघून चाललाय. प्रवास करतोय चेंडू. तत्पूर्वी अंपायर डिसिजन. हाऊ मेनी रन दिस बॉल. यस, 2 धावा डिक्लेअरच्या स्वरूपात येतील. 30 धावा धाव फलकावर बनवायच्या आहेत कारण 29 धावा जणू काही चंद्राची एक चांदणी शोभून दिसते आणि तुम्हाला तुमची सप्तर्षी तयार करावी लागेल. तेव्हा मात्र या आसमंतातील या ब्रह्मांडातील आशीर्वाद तुम्हाला दिला जाईल आणि तुम्ही मात्र सातत्याने विजयी व्हाल यात शंका नाही. 2 चेंडू फेकले. 3 धावा धाव फलकावर या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. आतापर्यंत चांगली गोलंदाजी आहे तेवढी चांगली बॅटिंग सुद्धा आहे. टिट फॉर टॅट. गुड बेटर अँड बेस्ट. बेस्ट विरुद्ध बेस्ट ज्या वेळेला मात्र पाहायला मिळतं तेव्हा अव्वल नंबरी आम्हाला कोणतीही गोष्ट पाहायला मिळत असते. कारण 100 नंबरी सोनं तेव्हा मिळतं जेव्हा आम्ही होल मार्क सातत्याने निवडून घेतो. चेंज ऑफ पेस. गतीमध्ये केलेलं परिवर्तन. आखिर परिवर्तन ही संसार का नियम आहे. तुम्हाला बदललेल्या वेळेसोबत चालायचं आहे तेव्हा जग सलाम करेल. कारण मी तर म्हणेन यापूर्वी आपण रेडिओ बघायचो, रेडिओ संपला. त्यानंतर मात्र एक मोबाईल आला. मोबाईल बटनांचा आला. बटणं दाबून आम्ही खूप कंटाळलो. त्याच्यानंतर मात्र अँड्रॉइड आला. त्याच्यामध्ये 1 GB कधी कधी असली तर असली. आत्ता मात्र तब्बल 65,000चा मोबाईल आम्हाला वापरण्यासाठी खूप कष्ट करावे लागतात. परंतु तो मोबाईल आम्ही वापरतो. हा बदल आहे. गोलंदाज तयार. हो हो, एक अनोखी गोलंदाजी पाहायला मिळते. जबरदस्त बॉलिंग. मी तर म्हणेन या ठिकाणी टाळ्यांचा उद्घोष होताना पाहायला मिळतो. याचं कारण आहे की पेस नाहीये. आपण बघतो 2 ते 3 पावलं चालणं ते सुद्धा वेगळ्या अँगलने अंपायरच्या उजव्या बाजूला उभं राहून गोलंदाजी केली जाते. निश्चितच हे इम्प्रोव्हायझेशन आहे. हा बदललेला क्रिकेट आहे. म्हणून की काय टेनिस क्रिकेट जगताला एवढी प्रसिद्धी येईल असं वाटलं नव्हतं. पण आज हाच टेनिस क्रिकेट साता समुद्रापलीकडे जाऊन पोहोचलेला आहे. जेवढ्या मॅचेस आम्ही इंटरनॅशनलच्या बघत नाही ना तेवढ्या मॅचेस आम्ही टेनिस क्रिकेटच्या प्रत्येक मैदानाकडे आम्ही डोकावतोय की या टेनिस क्रिकेट जगतामध्ये चाललंय काय. अनेक नावं आम्हाला टेनिस क्रिकेट जगतामध्ये पाहायला मिळाली. खऱ्या अर्थानं हॅट्स ऑफ टेनिस क्रिकेट. वेलकम टेनिस क्रिकेट आणि सलाम असेल याच टेनिस क्रिकेटला. गोलंदाज तयार. गोपाळ. चांगली गोलंदाजी. बॅक टू बॅक 2 चेंडू पूर्णपणे निर्धाव फेकले गेले. आत्ता मात्र बॅकफुटवर येऊन यावेळेस मात्र 3ही स्टंप दाखवले होते राजाराम वळवी यांनी. परंतु यष्टांचा वेध घ्यायचा नाही तर डॉट बॉल फेकायचे आहेत आणि ही मॅच कुठेतरी जड करून ठेवायची आहे. हे तुते संघाचे गोलंदाज गोपाळ यांच्या माध्यमातून पाहायला मिळाले. मी तर म्हणेन एक मार्किंग केली जाईल. जर तुम्हाला हा सामना जिंकवायचा असेल तर अनमोल भागवत हा मोठा अडसरा तुम्हाला दूर करावा लागेल. कारण अनमोल नाही तर हा हिरा आहे वेताळ स्वामी टीमचा. ओ हो हो, मिस टायमिंग स्ट्रोक. 4 क्षेत्ररक्षक चेंडू खाली. सेकंड अपटेन मध्ये झील पकडली गेली. अनमोल भागवत मोठा अडसला. थँक्यू डीजे मास्टर. थोडीशी संधी दिली श्वास घ्यायला. या ठिकाणी प्रयत्न चालू आहेत.
खुद ही से खुद का अंदाजा नहीं होता, बाहर आने से फूल भी ताजा नहीं होता। कोशिशें करते रहो तो जान जाओगे, मुकद्दर का हमेशा बंद दरवाजा कभी नहीं होता। या ठिकाणी आमचे आदरणीय सन्माननीय शेंद्रून प्रीमियर लीगचे अध्यक्ष सन्माननीय राम पाटोळे साहेब यांच्या ठिकाणी आगमन झालंय। वेलकम राम पाटोळे साहेब, आपण आलात। धर्मवीर चषकाच्या वतीने आम्ही सरसे स्वागत करेल आणि त्यांच्यासोबत आमचे डोळखामकर अर्थातच नरेशजी चौधरी साहेब यांच्या ठिकाणी आगमन झालंय। थँक्यू सो मच। दोनही व्यक्तिमत्वांचं सरसे स्वागत असेल। आदरणीय राम पाटोळे साहेब, आपण आलात, कौतुक केलं जाईल। थँक्यू सो मच। आपण जाऊ मॅच कडे। चांगली लढत या ठिकाणी चालू आहे। 30 धावा बनवायच्या आहेत। पहिलं षटक संपलं, 4 धावा मात्र बनल्या। वेताळ स्वामी टीम न्यू बॅट्समन आपण बघू शकाल। रोशन शेरे एक चांगला बॅट्समन आहे। रोहन गोलंदाजी मार्कवर हजर। राईट आर्म ओव्हर द विकेट, पहिला बॉल। खेळाडूंना सांगतोय, भिवू नका, मी तुमच्या पाठीचे आहे। ही मॅच सहजासहजी सोडायची नाही। जिंकतात तेच जे शेवटपर्यंत लढतात, म्हणून की काय क्षितिज बघायचं आहे आणि त्याच्या पलीकडे झेप घ्यायची आहे। यावेळेस मात्र पुन्हा एकदा शरीराच्या बाहेर ठेवण्याचं काम केलंय गोलंदाजाच्या माध्यमातून। रोहन चांगली गोलंदाजी करतोय, क्या बात आहे। कमी वयाचा खेळाडू, पण म्हटलं जातं मित्रांनो, आयुष्यात कधीच कमी कोणाला लेखू नका। 1-2 रुपयाचा पेन 5 लाख रुपयाची चेक सुद्धा साईन करतो। एक मुंगी हत्तीच्या कानाला चावली तर त्याला डॉक्टर सुद्धा सापडत नाही। आणि आचार्य चाणक्य म्हणतात, तुम्ही आयुष्यात कधीच कोणाला कमी समजू नका। कधी एकदा का जहाजाला छिद्र पडलं ना, ते पाण्यात बुडू शकतं। ओव्हरपिच बॉल, रोशन शेरे संकटात सापडलाय। ओहो, व्हॉट अ कॅच, क्या बात आहे। नक्कीच पूर्णपणे कमबॅक केलं या मॅच मध्ये। तू ते टीमनं धावा आहेत त्या वेताळ स्वामी टीमच्या 6। टीमची टोटल पूर्णपणे दुष्काळ पडलाय स्कोर बोर्डवर। पुन्हा एकदा हिरवळ तयार होईल का? म्हटलं जातं मित्रांनो, जीवन की युद्धभूमि में कर्म, जीवन की रणभूमि में युद्ध तो बहुत है, लेकिन हर जंग जीत जाए वही सिकंदर है। आणि या ठिकाणी या मॅच मध्ये कोण जिंकेल हे सांगता येत नाही। न्यू बॅट्समन अमोल थोरात, विकेट गेली। अनमोल भागवत डगआउटच्या आशयाला पोहोचला। तदनंतर मात्र नवीन बॅट्समन आपण बघू शकाल, अमोल थोरात। ओ हो, क्या बात आहे। एकच लाईन ठेवले की वाईड यॉर्कर चेंडू फेकायचा, मिडल स्टंपवर चेंडू फेकायचा नाहीये। सातत्याने ऑफ साईडला चेंडू ठेवले जात आहेत। पिचिंग ज्या वेळेला चेंडू होतो ना, तेव्हा मात्र ऑफ स्टंपच्या थोडा बाहेर होतो आणि निश्चितच ऑफ लाईनच्या मधोमध चेंडू फेकला जातोय। ही कौशल्य आहे गोलंदाज रोहनच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे। जबरदस्त बॉलिंग पाहायला मिळाली। 4 चेंडूंचा खेळ या षटकामध्ये झालाय। धावा खर्च केला फक्त आणि फक्त 3। एक इम्पॉर्टंट विकेट अनमोल भागवत। राजाराम वळवी फ्रंटफुट वर येले। मी तर म्हणेन स्टेप आउट करण्याचा प्रयत्न यावेळेस होत होता, परंतु नाही, सक्सेसफुल होणार नाही। तुम्हाला असं करायचं असेल त्यासाठी मात्र कस लावावी लागेल। काय बॉलिंग करतोय रोहन, तू ते संघाच्या माध्यमातून जबरदस्त बॉलिंग या ठिकाणी पाहायला मिळाली। ओव्हरपिच बॉल, यावेळेस मात्र पुन्हा एकदा डीप कव्हरला फेकून दिलाय। तत्पूर्वी एकच सिंगल डबल से काम नहीं चलने वाला। अगर ये मुकाबला आपको जीतना है तो बहुत बड़ा प्रयास करना पड़ेगा। आखिर प्रयास ही जिंदगी का दूसरा नाम होता है। 2 षटकांचा खेळ झाला, फक्त आणि फक्त 8 धावा धावफलकावर। पहिल्या षटकामध्ये 4 धावा 1 विकेट, दुसऱ्या षटकामध्ये 4 धावा आणि 1 विकेट। एकंदरीत 2 गड्यांच्या मोबदल्यात वेताळ स्वामी पोहोचलाय 8 या अंकावर। आता मात्र पुन्हा एकदा चर्चा चालू झाली, काय करावं लागेल। हु विल विन दिस मॅच, आय डोंट नो अबाउट दॅट, बट मॅच विल बी हाय अँड व्होल्टेज, हे मात्र नक्की आहे। शेवटचे 12 चेंडू शिल्लक आणि जिंकण्यासाठी तब्बल 22 धावांची गरज।
वेळ निघून गेली म्हणून म्हटलं जातं मित्रांनो, टी फॉर टेम्परामेंट, टी फॉर टॅलेंट, टी फॉर टायमिंग, देन सक्सेस. या सगळ्या गोष्टी तुम्हाला एकत्र जर आल्या तर तुम्ही यशस्वी होऊ शकता. आणि आता मात्र या शहापूर तालुक्यामध्ये नामांकित गोलंदाजामध्ये याचं अग्रगण्य नाव घेतलं जातं असा गोलंदाजी करण्यासाठी तयार दिगंबर पांढरे, मॅन फ्रॉम तुते. निश्चितच या षटकामध्ये जवळपास 90% कळेल की हा सामना कोण जिंकेल. याची चर्चा कानाकानामध्ये आणि मनामनामध्ये होईल. सर्व प्रेक्षकांचं लक्ष या महत्त्वपूर्ण मॅचकडे. 12 चेंडू 22 धावांची गरज. टॅकीवर बॅट्समन आपण बघू शकाल राजाराम वळवी. शॉट ऑफ गुड लेंथ. यावेळेस मात्र आडव्या बाटनं खेळलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. तत्पूर्वी क्षेत्ररक्षण झालंय. 2 धावा कंप्लीट. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? थांबावं लागेल. विवेक पूर्णता ठेवावी लागेल. तेव्हा मात्र तुम्ही कुठेतरी विजयाचा शंखनाद घुमवाल. अन्यथा सगळे मार्ग ब्लॉक झालेले असतील. निश्चितच म्हटलं जातं मित्रांनो, तुम्हाला तुमचा मार्ग सापडत नसेल, स्वतःचा मार्ग स्वतः तयार करा. कारण तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार. 20 धावांची गरज. 11 चेंडू. हा चेंडू सुद्धा डॉट बॉल. सामना सोप्याकडून कठीणाकडे आणि कठीणाकडून अशक्याकडे जाताना यावेळेस मात्र पाहायला मिळतोय. कलाटणी प्राप्त झाली या सामन्याला. वाटलं होतं 30 धावा म्हणजे लो स्कोरिंग मॅच. मी मगाशी सांगितलं होतं लो स्कोरिंग मॅचेस हाय व्होल्टेज होताना आम्ही बघितलेला आहेत. चेंडू शिल्लक असतील 10. जिंकण्यासाठी 20 धावांची गरज. ओव्हरपिच बॉल. यावेळेस मात्र स्टँड अँड डिलिव्हर. चेंडू थांबणार नाही. जैसी नसीहत वैसा धमाका. मास्टर, तुम्हाला एक ब्रह्मास्त्र आणि क्षेपणास्त्र जर वापरायचं असेल तर एक मोस्ट इम्पॉर्टंट एरिया असेल. एक तर वाईड यॉर्कर करू शकता, नाहीतर एक जागा आहे गुडलँड स्पॉट इज द मोस्ट इम्पॉर्टंट फॉर द बॉलर. हो निश्चितच गुडलँड स्पॉटवर चेंडू पडला तर सातत्याने बॅट्समन राजाराम वळवी यावेळेस मात्र डॉट होताना पाहायला मिळत आहेत. अल्टरनेटिव्ह बॅटिंग. पहिल्या चेंडूवर 2, दुसरा चेंडू निर्धाव, तिसऱ्या चेंडूवर एक बिग ब्लास्ट झाला, धमाका पाहायला मिळाला आणि चौथा चेंडू डॉट. 8 चेंडू आणि 14 धावांची गरज. राजाराम वळवी ऑन स्ट्राईक. यावेळेस सुद्धा मी तर म्हणेन आखूड टप्प्याचा चेंडू होता. क्षेत्ररक्षण झालंय. चेंडू शिल्लक असतील 7 आणि जिंकण्यासाठी अजूनही 13 धावांची गरज. 7 चेंडू 13 धावा. या ठिकाणी काही होऊ शकतं मित्रांनो. क्रिकेट आहे. हो एक आगळा वेगळा स्ट्रोक या ठिकाणी पाहायला मिळाला. स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न केला. निश्चितच एकच सिंगल. कारण अमोल थोरातला माहिती आहे हम भी किसी से कम नाही. दमखम दाखवावं लागेल. षटक संपलं आणि 3 षटकांचा खेळ झाल्यानंतर धाव फलकावर धावा पाहू शकाल 18. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आणि जिंकण्यासाठी 12 धावांची गरज. सहा चेंडू 12 धावांची गरज वेताळस्वामी टीमला. निश्चितच जणू काही काळजाची स्पंदन 120च्या वर ठोके गेले असतील. गोलंदाज दडपणामध्ये, बॅट्समन सुद्धा दडपणामध्ये. एका बाजूला शहापूरचा शहेनशाह अमोल थोरात, एका बाजूला तुते गावचा हा एक चांगला खेळाडू अविनाश पांढरे. पहिला बॉल फेस करेल बॅट्समन अमोल थोरात. ओव्हरपिच बॉल. एलिव्हेशन आहे. चेंडू खूप उंचीवर गेलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक. सुपर्ब टुपर्ब. यावेळेस घेतली कॅच. चक्रव्यूहामध्ये अडकवलं या अभिमन्यूला. सापळाला गेला. याला म्हणतात गंगी कावा, याला म्हणतात इम्प्रोव्हायझेशन आणि याला म्हणतात अविनाश पांढरेचा जलवा.
नक्कीच 6 चेंडू आणि 12 धावांची गरज असताना क्रुशियल मोमेंटला बॅट्समन अमोल थोरात माघारी परतले. न्यू बॅट्समन एंटर इन द ग्राउंड, बॅट्समन सागर रगडे. परंतु राजारामजी वळवी जे सलामीला आलेत, फुल सेट झालेत. निश्चितच ही नौका पुन्हा एकदा किनाऱ्यावर न्यावी लागेल. 5 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा स्लोअर वन. निश्चितच एक सिंगल काढली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक फंबल होतोय. मी तर म्हणेन ही चुकी नाही, हा मोठा गुन्हा. एक वेळ शिक्षकानं चुकी केली, पिढी बर्बाद. एका बिल्डरनं चुकी केली, बिल्डिंग कोसळेल. एका नाविकानं चुकी केली, जहाज पाण्यात बुडेल. पण एका खेळाडूने चुकी केली, सामन्याचं भविष्य धोक्यात आलं म्हणून समजा. शेवटचे 4 चेंडू शिल्लक आणि जिंकण्यासाठी अजूनही 10 धावांची गरज. राजाराम वळवी. निश्चितच म्हटलं जातं मित्रांनो, एकदा का मनामध्ये चिंता उठली तर मात्र तुम्हाला कृती करावी लागते, नाहीतर ती चिंता खूप टेन्शन देते. 4 चेंडू 10 धावा. काय बॉलिंग केली जाते अविनाश पांडेच्या माध्यमातून, परंतु 7 मात्र क्षेत्ररक्षकांची अजिबात प्राप्त होत नाही. टीम वर्क इज द मोस्ट इम्पॉर्टंट फॉर आवर सक्सेस. तुम्हाला विजय व्हायचा असेल तर संघटन कौशल्याला महत्व आहे. 3 चेंडूचा खेळ झाला, शेवटचे 3 चेंडू शिल्लक आणि बेताल स्वामी टीमला जिंकण्यासाठी 9 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम या ठिकाणी अनाऊन्स केला जातोय. 3 चेंडू 9 धावा. व्हॉट विल हॅपन नेक्स्ट? सागर रगडे आहे, दाखवावं लागेल दमकम. हे सागर, अग्नि में रहूंगा तो आग बन जाऊंगा, मौत आ जाए तो मौत का सामान बन जाऊंगा, हमें पीछे रखकर उछलना मत, सागर किनारे रहूंगा तो खुद तूफान बन जाऊंगा. या ठिकाणी वादळ व्हावं लागेल, ते घोंगावं लागेल, पूर्णपणे चक्र फिरवावं लागेल, सुदर्शन चक्र बाहेर काढावं लागेल. 3 चेंडू आणि जिंकण्यासाठी 9 धावांची गरज. आत्ता मात्र कठीण संघर्ष आणि कठीण काळात आत्ता पाय रोवले जातील का? या ठिकाणी तुम्हाला शहापूरच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवायचा असेल तर करावं लागेल. अभी नाही तो कभी नाही. तब्बल 2022 ची तुम्हाला वाट बघावी लागेल. म्हणून की काय, कल करे सो आज, आज करे सो अभी. 3 चेंडू आणि 9 धावांची गरज असेल बेताल स्वामी टीमला. सागर रगडे ऑन स्ट्राईक. गोलंदाज मात्र मास्टर माइंड आहे. सब कॉन्शियस माइंड आणि कॉन्शियस माइंड हे दोन्ही मेंदू एक केलेत आणि गोलंदाजी करतोय गोलंदाज अविनाश पांढरे. याचं कारण 3 चेंडू फेकलेत, 1 विकेट. गोलंदाज तयार. खूप वेळ होता चेंडू खेळण्यासाठी. फटका चांगला, गॅप मध्ये चेंडू निघून जाईल का? 1 बाउन्स ओव्हर द रो. क्रुशियल मोमेंटला आलेला हा चौकार. डीजे भारत थैंक यू डीजे मास्टर. कद बड़ा ना पद बड़ा, मुसीबतों में जो खड़ा वही सबसे बड़ा. योग्य वेळेला एक बाउंड्री क्लिअर झाली, वेलकम बाउंड्री. 2 चेंडू आणि 5 धावांची गरज. सागर रगडे. निश्चितच ही बॅट बोलते चौकारांची भाषा. या बॅटला शिकवावी लागेल पुन्हा एकदा षटकारांची भाषा. 2 चेंडू आणि 5 धावांची गरज. सागर रगडे ऑन स्ट्राईक. गोलंदाज तयार अविनाश पांढरे. हो 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 हो, यावेळेस काय घडलंय आणि काय बिघडलंय? खऱ्या अर्थानं घडलंय व्हाईट बॉल आणि बिघडलंय खांदा मात्र निसटला. डाव्या स्टंपच्या बाहेर चेंडू निघून गेला. यस, इट इज अ व्हाईट बॉल. आता मात्र समीकरण बनलंय 2 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता. हु विल विन दिस मॅच? यावेळेस अतिशय जबरदस्त बॉलिंग पाहायला मिळाली. अचूक टप्पा, बॅट अँड पॅडच्या मधून चेंडू फेकला. या मैदानावर 3 धावा धावून पूर्ण करणं मी तर म्हणेन अशक्य आहे. गॅप मधून चेंडू गेला, क्षेत्ररक्षकाने अडवला, फंबल झाला तर मात्र धावा निघू शकतात. चौकार गेला तर सहजरित्या हा सामना जिंकू शकता. षटकार गेला तर सहजरित्या हा सामना जिंकू शकता. काय होईल या मॅच मध्ये? शेवटचा 1 चेंडू शिल्लक आणि जिंकण्यासाठी बेताल स्वामी टीमला 3 धावांची गरज. पुन्हा एकदा या भगव्या पट्टीचा अभिमान या ठिकाणी फडकताना हाच भगवा आमचे वारकरी पंढरपूरच्या वारीला घेऊन गेले. हाच भगवा जगदंब जगदंब करत पुन्हा एकदा आई भवानीचा जयघोष करत आक्रमण केलं गेलं. हाच भगवा अभिमानाने फडकतोय. 1 चेंडू 3 धावा. गोलंदाज तयार. ओ हो, व्हॉट अ मॅच. यावेळेस राजाराम वळवी मनामध्ये थोडंसं टेन्शन आलं गेलं. निश्चितच फुलटॉस बॉल होता. मी तर म्हणेन खोलवर टप्प्याचा चेंडू फेकला होता. राजाराम वळवी
थोडी जबाबदारी कमी पाहायला मिळाली. हँड चेकिंग करून घ्यायचे आहे. जिंकला तुझे टीम. खूप साऱ्या शुभेच्छा. हार्ड लक म्हणावं लागेल या ठिकाणी वेताळ स्वामी